3-3 लाख आल्यापासून झालं होय गावासून त्याच्यापाशी बकरी येते पोरगी एखाद्याची माईले म्हणते ती त्यांच्यात बकरी येते आता लग्न करूस तर पोरग घरी राहील आणि उद्या बकरीच्या मागे जाईल. आता वर्षभराच आपण सगळं गणित पाहिलं खर्च होतोय तुम्ही सांगितलं की जवळपास 250च्या वर ही जनावर आहे. मग सरासरी वर्षाला कमाई काय होती बरं? वर्षाला कमाई आमची एवढी की 10-12 लाख 10-12 लाख. बर आता मी बऱ्याच जणांना प्रश्न विचारला बरं का वर्षानुवर्ष करतात. बरेच जणांनी सांगितलं की ह्या लक्ष्मीच्या पायावर आम्ही शेती घेतली घर बांधलं बंगला बांधला. आम्ही पण ह्या लक्ष्मीच्या ह्याच्यावर आहे. होय आम्ही 9 एकर जमीन घेतली ह्याच्यात घर बांधलं रिंग टाकून 10 पुरुष केली पण ह्याच्यात जेव्हा सगळं. बर बर म्हणजे नाही काय 9 एकर शेती घेतली तरी कित्येक लाखांनी घेतली हो? शेती आम्हाला बसली की 4 लाखांनी एकर. 4 लाखांनी एकर. मग आता जर त्या शेतीची किंमत काय होऊ शकते? आता त्या शेतीची 18 लाख किंमत होईल एकराला. 18 लाखाने अशी 9 एकर म्हणायचं म्हणजे जवळपास कोटीच्या वरच गणित गेले ती. म्हणजे सगळं ह्या लक्ष्मीच्या पायावरती केलं. म्हणजे हा नक्कीच व्यवसाय करण्यासारखा आहे फक्त कष्ट खूप आहे. आणि आपण पाहतो की आता तरुण पिढी बघतीये की शेतीपूरक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं जातं. कोणी जोडधंदा म्हणून बघतं कोणी शेळी पालन करायचं म्हणलं तर एखाद्या बंगल्यातल्या बिचारीने आमच्याकडे पहिलं म्हणा काय आहे ती काय बिचारी आहे कशी राखतीया उन्हात हिंडतीया राहणीमानी काय म्हणजे हे फिरत तीच चांगलं. आणि बंदिस्त पेक्षा ह्याला रोगराई पण कमी आहे. कमी हवा खेळती राहते. एकाच जाग्यावर ते आहे आणि त्याला आजार पण जास्त असतो. आणि खर्च तापते ती ही काय 12 वनस्पत्या खाऊन येते. तुम्ही शेळी पालनला एकच पदार्थ चारणार. बरोबर आहे. तिथं आपण एकच कुठला घास वगैरे काहीतरी टाकणार. ह्याला 12 म्हणा किंवा 18 वनस्पती झाडा पाला ही खाणार दिवसभर. त्याच्यापाशी बकरी येते पोरगी एखाद्याची माईले म्हणते ती त्यांच्यात बकरी येते आता लग्न करूस तर पोरग घरी राहील आणि उद्या बकरीच्या मागे जाईल पुरीला घेऊन. त्यांच्यात बकरी येते नग बाबा पोरगी त्यांच्यात द्यायला अशी म्हणते. बरोबर बरोबर. म्हणजे जे आपण केलं उन्हात आणायचं तेच मुलींना बी आमच्यात तीच येईल बाबा उन्हात हिंडावं लागेल किंवा ह्या गोष्टीमुळे माणसं देत नाही ती नको म्हणतात. पण ह्याच्यामध्ये पैसा नाही ह्याच्याशिवाय पैसा नाही. सर्व्हिस वाला घरी येतोय बमलत होय त्याची बायको धुणं भांडी करून खाती या आणि तो घरी झोपतोय. आज कामच नाही झोपला घरी येऊन बायकोनी काय घालायचं लेकरा बाळासनी. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणजे आम्हाला एक आता आज पैसे नाहीत बाजार आहे दरला टांगडीला नेलं कुणाचं चोरी आहे का आहे का लगी पैसे मागायचं नाही लगी पैसे उभा आहेत. तुमच्यापाशी आज 10 रुपये नसलं तर म्हणा कुणाला मागू कोण देईल. ए बाबा मला 5 रुपये 3 रुपये टक्क्याने दिलं असलं तर बोल नाहीतर जा. कंपनीत हेत लगीन होऊस तरच गव्हर्नमेंटची सर्व्हिस प्रत्येकाला नाही. लगीन होऊस तर थांबायचं लगीन झालं की चालला घरी बायको जाती राहणार लोक आहेत कामाला. म्हणजे अशा सुद्धा एक लबाडीचं काम होत आहे त्याच्यामध्ये पण माणसांना कळत नाही. पण हे कष्ट आहे पण पैसा बी तितकाच आहे. असं आहे माणसांना नाही लय ज्याला काय अनुभव आहे माहिती आहे सवय आहे त्याला नाही काय अवघड लागत. म्हणजे अनुभव पाहिजे सगळ्या माहिती घेऊन केलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये पैसा आहे आणि गोष्ट ही चांगली आहे करण्यासाठी. बाबा वज घेऊन चालायचंय का ह्याला काय टिकाव घेऊन खांदायचं या का काय करायचं. फक्त उन्हात अनात हिंडायचं आहे एवढंच याच्या पलीकडे नाही. आपल्याला उन्हात ही चढायला लागली की सावलीला पण थांबतोय. हो म्हणजे नक्कीच तुमच्या सांगण्यावरनं मला ही कळतंय की नोकरदाराला सुद्धा हा व्यवसाय ऐकू शकत नाही कधीच. असं नोकरदार का आहे नोकरदाराला कसं आता मध्ये लॉकडाऊन पडलं मागले 4-5 वर्षात बायका पोरं घेऊन घरी झालं ना ज्याला काय जमीन नव्हतं तेव्हा आता कामाला जायला लागला वसायला जायला लागला उसाव जायला लागला. बरोबर. म्हणजे नक्कीच हा व्यवसाय करण्यासारखा आहे आणि जर शिकून मुलं जर बेरोजगार असतील त्यांनी नक्कीच ह्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे एक 2 पैशाचा सोर्स म्हणून. आणि नक्कीच शेळी पालन ही करण्यासारखी गोष्ट आहे त्यामध्ये फायदा आहे फक्त. आणि मुलींच्या ज्या अपेक्षा वाढल्यात मुलींच्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्यात त्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत आणि त्यांनी बी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की थोडंसं फार कष्ट आहे याच्यामध्ये पण याच्यासारखा पैसाही कशात नाही. तुम्हाला ज्या आहे माझी पोरगी 10वीला माझी पोरगी 10वी शिकली माझी पोरगी सर्व्हिस वाल्याला पाहिजे द्यायची. अहो ज्याच्या घरी अन्न नाही तो म्हणतोय माझी सर्व्हिस वाल्याला द्यायची अशी द्यायची नाही. म्हणजे आम्ही 10 लाखाचं पिकअप घेतलंय पोराला सर्व्हिस शाळा शिकवली भरपूर सर्व्हिस लागली नाही दडपडून दमलं नाहीत कुठं लागले मग आपलं 10 लाखाचं पिकअप घेतलं. आता कालच्या शुक्रवारी 2,20,000ची गाडी घेतली बाबा कुठं तरकारी बघायला कुठं काय हिंडाय फिरायला
गाडी घेतली 2,20,000ची पुण्यासून आणली. बर बर 10 बर लाखाचं पिकअप घेतलं. ते रोज चालू आहे तरकारीला, एक दिवस 1 मिनिट बंद नाही. म्हणजे नक्कीच कुठल्याही प्रकारचा असो पण व्यवसाय हा माणसाला ऐकतच नाही ऐकतच नाही. नोकरीपेक्षा. हा बांधील नाही ना काय नाही. आणि नवरा बायको कसं बी आता आम्ही ते बी मेहुणाच आहे माझा, आम्ही बहीण आहे ती, हा आणि आम्ही दोघी बहिणी आहे, दोघं साडा आहेत. बर त्यांची शेळ्या आहेत, माझी बकरी आहे. बर बर माझ्या आहेत की शेळ्या एवढ्या बांधलेल्या हा 10-12 आहेत त्या, हम्म. आणि त्यांच्या समजा शेळ्या आहेत. बर माझी बर समधी बकरी आहे. म्हणजे नक्की आल्यापासून आम्ही आता खोटं सांगत नाही. तुम्ही काय आमचं नेणार आहे का? नाहीच की. आमचं 3-3 लाख आल्यापासून झालं होय. गावापासून, दीपवाळीपासून. हम्म. अजून कसं बी 2-1 लाख होतं ते पिल्ला आहे ती, आम्ही एकूणच जाणार आता ही आहे ती. हो बरोबर. कसं बी आमचं 2-1 लाख. मग 5 लाख नवरा बायकोने केलं. तुमच्या सर्व्हिस तुम्ही कुठं बी जावा की कामाला हायत का बघा नाही लगेच. म्हणजे मग 8 महिन्यात 5 लाख कोण कमवतोय? 8च महिन्याचा धरायचा, हो. तर पुढं नाही धरायचं. 8 महिन्यात 5 लाख. हा नक्कीच फायद्याची गोष्ट आहे. फक्त माणसांच्या लक्षात येत नाही. आणि मुलांना पोरी देणारे जे आई वडील आहेत ज्यांच्या अपेक्षा वाढल्यात त्यांनी खरंच मावशीने सांगितलं का नाही त्या पद्धतीने एक विचार करावा आणि ह्या गोष्टीचा आदर्श घ्यावा की खरंच जे बोलतात ते सत्य आहे. आपल्यालाही माहिती आहे की ज्या गोष्टी घडतात त्या खऱ्या आहेत बाबा. कष्ट आहे थोडंफार, पैसा बी तसा आहे आणि सुख बी तसं आहे. नोकरदाराच्या बायकोला काय सुख आहे? आता घरामध्ये उसावर बसायचं फक्त. उसाव जर पुरगी दिली नाहीच त्या बांबूला कुठं सर्व्हिस लागली, हा चल उसाव जायचंय, हा नवऱ्या मग तिला जावंच लागल ना. हो जावंच ते लागतंय. गेली तर ऊस तोडावं लागल तिला. रात्रभर झोप आहे का? नाहीच हिरबळ तोडायचं, रात्रभर ट्रॅक्टरला की भरायचं. तेवढं आम्हाला रात्रभर तर काम नाही. नाही. म्हणजे आहे कष्ट पण त्या पद्धतीनं नफा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि अतिशय माहिती घेऊन आणि अचूक पद्धतीनं तुम्ही करताय त्यामुळं तुम्हाला त्या पद्धतीनं सुख पण आहे आणि तसा नफा बी आहे त्यातनं. हा म्हणजे नव्या माणसाचं करणाऱ्याचं काम नाही हे. पोराने आज 10,000 मागू दे, हम्म. कुणाला मागायची गरज आहे का? नाही. 3,000 आहे, एक द्या. घेऊन जा. बरोबर. गाडीचा हप्ता तटला, 2 काळजी नेऊन हप्ता भरायचा. हम्म. असं म्हणजे कुठल्या बी कधीच आपल्याला कुठलीही गोष्ट काही नडी उद्या पण नरड्यापर्यंत येत नाही, येत नाही. कारण की आणि आपलं तुमच्यापाशी करून ठेवलेलं आहे काय तसं. नसू दे तुमच्यापाशी, हम्म. तुम्ही कुणाला मागणार? कुणाला मागणार आहे आणि कोण देणार आहे आपल्याला? काम करून किती करून करणार? नाही. काम 10,000चं काम करायला किती दिवस लागणार तुम्हाला? नाही म्हणलं तरी 15 दिवस लागतील. 15 दिवस. त्याला दुसरं खाणं पिणं नाही. खाणं पिणं आहे त्यात. 10,000 जुळत आहे का लगेच? नाही जुळत. त्यातनं कटिंग होत आहे की बाबा आज काय 500 गेलं बाजारला, उद्या काय पोरगं आजारी पडलं हम्म. त्याला 500 गेलं, हो. गेलं 10,000तलं 1,000 रुपये, कसं जुळणार? मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत, ज्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल, या अनुभवातनं काहीतरी शिकायला मिळेल, ही एवढीच गोष्ट. बाकी भेटूया अशाच एका व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.